सगळ्यांना नमस्ते. मी आता नवीन आहे या क्षेत्रामध्ये. मामा खूप सांभाळून घेतात तिथे UMC मध्ये. सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगतात की हे करायचं, याला बोलवायचंय. म्हणजे खूप त्यांचा आधार आहे मला तिथे. पूर्णपणे म्हणजे सपोर्ट करतात. नवीन असल्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी सांगतात की हे असं केलं पाहिजे हे ते. आणि मामा असल्यामुळे इथं काही तुम्हाला प्रॉब्लेम आले तर तुम्ही डायरेक्ट मला येऊन भेटूच शकता. काही असेल तर तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकता. तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता पडणार नाही. पूर्ण पॅनलमध्ये, वार्डमध्ये इथले स्थानिक नगरसेवक पण माझ्यापर्यंत येतीलच. आणि तुम्हाला पण पर्सनली जर कधी काही प्रॉब्लेम्स आले, समस्या आल्या तर तुम्ही माझ्यापर्यंत या. माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकले तर मामांना सांगू शकता तुम्ही, संतोष मामांना, ते माझ्यापर्यंत पोहोचवतील. आणि असाच आशीर्वाद राहू द्या. मला ताकद मिळते, असा उत्साह बघून अजून शहरासाठी काम करण्याची ताकद मिळते. धन्यवाद. सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार. आपण इथे आलात. हे मंदिर शास्त्रीनगर ATP शाळा शास्त्रीनगर धोबीघाटमध्ये 1989 मध्ये खूप लहान शंकराचं मंदिर इथे होतं. याची त्याच्यानंतर 2022 मध्ये परत प्राण प्रतिष्ठापना करून इथे एक सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. त्याच्यानंतर नंदी व जे शंकराची जे पिंडी आहे, शिवलिंग आहे, त्याच्यावरती सुद्धा इथे आज प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे. त्याच्यावरती पितळ्याचं पूर्ण कवच केलेलं आहे. पुतळ्याचं पूर्ण कवच करून त्याला हे केलेलं आहे. त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे, प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि याच्यासाठी उल्हासनगरच्या प्रथम नागरिक माननीय महापौर मॅडम निकम मॅडम येथे आल्या होत्या. त्यांनी सुद्धा इथे या मंदिराचं दर्शन घेतलं आहे. धन्यवाद. आपकी जुबान हमारी आवाज. देखते रहिए मेरा उल्लास.